पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जनसेवा फाउंडेशन व विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर गौरव दिन महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात करण्यात आला। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेची सुरुवात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की ही शोभायात्रा दिल्ली गेट बालिकाश्रम रोड येथून प्रारंभ होऊन प्रोफेसर चौक येथे संपन्न झाली। हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही मिरवणूक एका ऐतिहासिक सोहळ्यात रूपांतरित झाली। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, विविध धर्म जातीतील महापुरुषांच्या मूर्ती, देवदेवतांचे रथ आणि जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य प्रकारांनी संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता। हा गौरव महोत्सव 3 दिवस चालणार आहे। दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून तिसऱ्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित एक प्रसिद्ध नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे। त्याद्वारे महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। डॉक्टर विखे पाटील यांनी अभिमानाने नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा महोत्सव अहिल्यानगरमध्ये भव्य स्वरूपात साकारण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रभर तो साजरा होत आहे। ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे। या भव्य सोहळ्याला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्षा धनश्री विखे पाटील, विचार भारतीचे अध्यक्ष राजाभाऊ मुळे, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मनपूर्वक आभार मानले। यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून सर्व उपस्थितांना त्रिशताब्दी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारती या दोन्ही संस्थांनी एकत्रित येऊन त्यांच्या या त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून शोभायात्रेचं जे आयोजन आम्ही केलं, यामध्ये जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून वेगळे देवधर्माचे स्मारक असतील, वेगळे नृत्य सादर करत आज आम्ही एकत्रितपणे आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवकांनी देखील फार मोठा हातभार लावून आणि आमचे मार्गदर्शक राजा मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आयोजन होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महोत्सव साजरा केला जातोय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब महायुती सरकारच्याच वतीने अधिकृतपणे या सगळ्या 10 दिवसांमध्ये हा महोत्सव साजरा करण्याची संकल्पनाच मूळ अहिल्यानगर मधून सुरू झाली। आम्ही याचं सादरीकरण जेव्हा माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना केलं, त्याचा बोध घेत त्यांनी सगळ्यांनाच सूचना केल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा महोत्सव साजरा होतो। आम्हाला अभिमान आहे की आम्ही या जिल्ह्यातून आहोत आणि 31 तारखेला तर माननीय मुख्यमंत्री महोदय येतात, तर निश्चित अजून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। 3 दिवसीय हा कार्यक्रम आहे। उद्या सांस्कृतिक महोत्सव आहे आणि परवा अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित एक नाट्यचित्र आहे जे देशामध्ये प्रसिद्ध आहे, हिंदीमध्ये आहे। तर सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी येऊन निश्चित त्याचा आनंद घ्यावा। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा। सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।